अशी सिंपल ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अशी आहे इडली एकदम गोल-गोल आणि मऊ लुसलुशीतदार इडली तुम्ही बनवू शकता घरी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आहे इडली आणि हा इडलीचा जो स्पॉन्जीपणा आहे, हा किती सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही ह्या इडल्या सकाळी नाश्त्याला सांबार आणि चटणीसोबत खाऊ शकताय, जेणेकरून तुमचा दिवस तर एक नंबर जाईल आणि त्यासोबत सगळे खुशही होतील. तर आदल्या दिवशी जे आहे तुम्हाला पहिल्यांदा आपल्या उडदाच्या डाळीला भिजू घालायचं आहे आणि चांगलं 6-7 तास झाल्यानंतरनं सकाळी त्याला जे आहे तुम्हाला मिक्सरला मिक्स करून पुन्हा एकदा 6 तास त्याला जे आहे चांगल्यापैकी ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं त्याला मिक्सीला असं त्याला पेस्ट केल्यानंतरनं जे आपलं वाटण आहे ते असं बनणार आहे उडदाच्या डाळीचं आणि तुम्ही बघू शकता हे चांगल्यापैकी फुगलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घातलं, की पुन्हा एकदा जे आहे हे जे पीठ आहे हे पुन्हा एकदा फुगतं. त्यामुळं ह्याचा जरा एक अंदाज घ्या. भांडं चांगलं मोठं वापरा. तर सेम प्रोसेस जी आहे ती आपल्याला करायची आहे तांदळाच्या पिठासोबत. तर पहिल्यांदा तांदळाला चांगलं स्वच्छ धुवा, भिजू घाला. तांदळाला सुद्धा 6 तास भिजू घाला. त्यानंतर त्याला सकाळी 6 तासानंतरनं मिक्सरला मिक्स करा. त्याच्या पिठाला पुन्हा एकदा जे आहे 6 तास भिजून मस्तपैकी त्याला फुगू द्या आणि फुगल्यानंतरनं तुम्ही बघू शकता हे पीठ किती एक नंबर होतं. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते दोन्ही पिठाला मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून चांगलं त्याला फेटायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा जाईल आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्ही मीठ टाका, जेणेकरून जे आहे पीठ एकदमपैकी फुगल आणि ते फुगल्यामुळे जे आहे ह्याला चांगला जो इडलीला स्पॉन्जी इडली जी आहे ती तुमची बनती. तर आता त्यानंतरनं जे आहे मित्रांनो आपलं इडलीचं भांडं घ्या. त्याला चांगल्यापैकी जे आहे तेल लावा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तेल जे आहे तुम्ही चांगल्या प्रमाणात लावू शकता, जेणेकरून इडल्या ज्या आहेत इथं तुम्हाला चिटकणार नाहीत. तर आपण जे आहे हे इडलीचं जे पात्र आहे ह्याला जे आहे मस्तपैकी तेल लावलं आहे. आता हे जे तेल लावलेलं तुम्ही जे साईज आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे साईजचं जे पातेलं आहे किंवा जे आपलं हे भांडं आहे, हे तुम्ही घेऊ शकताय आणि त्याप्रकारे तुमची इडलीचं जे शेप आहे ते बनवू शकते. आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या इडलीच्या जे शेप बनवण्याचं जे आहे यंत्र आलेलं आहे. परंतु आपल्याला जे आहे आपलं ऑथेंटिक जे जुन्या काळातलं इडलीचं शेप आहे तेच आवडतं. तर त्यानंतर जे आहे मित्रांनो आपल्याला जे इडलीचं पीठ आहे ते घ्यायचं आहे. तर इथे जे आहे तुम्ही जास्त जे आहे इडलीचं पीठ घेऊ नका, जेणेकरून ते बाहेर फुगल्यानंतरनं त्यामुळं जे आहे आपलं इडलीचं पीठ तुम्ही आता इथं थोड्याच प्रमाणे घाला, जेणेकरून ते नंतरनं फुगल्यानंतरनं त्यामध्येच बसेल. तर याचा अंदाज घ्या आणि इडल्या ज्या आहेत एकापाठोपाठ एकानंतरनं जे इडली पात्र आहे त्यामध्ये घाला. तर मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारची इडली पाहिजे त्यानुसार जे आहे तुम्ही त्या पिठाचं कन्सिस्टन्सी ठेवू शकताय. त्यामध्ये त्यानुसार पाणी घाला. तर सगळं झाल्यानंतरनं जे साचं आहे आपलं ते तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये ठेवू शकताय आणि त्यामध्ये जे आहे ठेवताना मात्र काळजी घ्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा जे भांडं आहे ते खालचं वर आणि वरचं खाली ठेवू नका आणि जे साचं आहे ते ठेवताना नीट ठेवा, जेणेकरून पीठ जे आहे ते बाहेर येणार नाही. ह्याचा मात्र नक्की अंदाज घ्या. तर मित्रांनो एक चांगलं 15-20 मिनिटं झाल्यानंतरनं तुम्ही ते साच्यातून जेव्हा इडली काढाल, तुम्हाला असं भारी जे सुगंध इडलीचा वास येणार आहे आणि त्यासोबत अशा गोल गुटगुटीत ज्या आहेत ते इडल्या तुम्हाला बाहेर दिसणार आहेत. तुम्ही बघू शकता या इडल्यांना कसला एक नंबर स्पॉन्जीपणा आलेला आहे. तुम्ही या चटणीसोबत खाल्ला, सांबारसोबत खाल्ला तर तुम्हाला एक नंबर अशी मजा येईल. सकाळचा नाश्ता एक नंबर होईल. तर मित्रांनो अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.